नमस्कार मंडळी. हे बघा कच्ची केळी आणली आहेत मार्केटमधून. संध्याकाळी आहे ना, आता सुट्टी पडली आहे ना यांना शाळेला. मग ह्याला काय द्यायचं संध्याकाळी नाश्त्याला रोज-रोज विचार पडतो. म्हणून म्हटलं, की सारखा मागत असतो, "माई चिप्स घेऊन येऊ, चिप्स देते, हे ते." म्हटलं चला घरीच ट्राय करते. म्हणून केळ्याचे चिप्स आणलेले. बटाटा काय आपण सारखा-सारखा बटाटा खातोच ना, म्हणून म्हटलं काहीतरी वेगळंच. म्हणून मी आपली केळ्याचे चिप्स करायचा विचार केला. खरं सांगू तर YouTubeवरती बघितलं मी 1-2 जणांचं. ईझी वाटलं, सिंपल वाटलं. पण मी ना चुकी केली. ॲक्चुअली मी या खिसणीने खिसत होती ना, इतक्या पातळ स्लाईस निघत होत्या ना, खूपच पातळ. म्हणजे अक्षरशः असं वाटलं, की म्हणजे समजेनासं झालं. दिसत छान होत्या कापे, पण खूप पातळ झालेल्या. आणि ॲक्चुअली माझ्याकडून मिस्टेकच झाली. मी अर्धाच केळं खिसायला पाहिजे होता. मी पूर्ण खिसला आणि मी एकटीच व्हिडिओ काढत होती, एकटीच फ्राय करत होती, एकटीच खिसत होती. म्हणून ते कन्फ्युजनमध्ये ना सगळं म्हणजे चिपकले ते चिप्स एकमेकांना. आधीच पातळ होते आणि ते एकावरती एक घासले ना, हलवलं नाही ना पटकन, म्हणून ते एकमेकांवरती चिपकले. चिपकले तर काय ते सुटायला तयार नाही. शेवटी म्हटलं शेवटपर्यंत जरा फ्राय करते, बघू कसे होतात. फ्राय झाले चांगले, क्रिस्पी पण छान झाले आणि टेस्टला पण चांगले झालेले. फक्त एवढंच की ते चिपकले. मग मी काय विचार केला, की खिसण्यापेक्षा ना आता कापते. बघू कापून कसे होतात. मग मी जरा हाताने असे स्लाइसेस कापले भजीसारखे आणि मग फ्राय केले. आणि खरं सांगू तर हे चिप्स माझे छान झाले. ॲक्चुअली ते पण छानच झाले असते. पण त्याच्यात मी मिस्टेक केली, की एकदमच पूर्ण केळं खिसून टाकलं. आता ह्याच्यामध्ये कसं ह्याचे जरा स्लाईस जाडे-जाडे होते ना, म्हणून मग हे छान झाले आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाले. म्हणजे दोन्ही माझे छानच झाले. फक्त त्याच्यात मिस्टेक केली, की एवढे एकदम नाही खिसायला पाहिजे होते. अर्धे-अर्धे खिसले असते तर छान झाले असते. पण खरंच हा ट्रायल माझा छान झाला. म्हणजे केळ्याचे चिप्स एकदम मस्त कुरकुरीत झाले. चला मग